कल्याण के ईदगाह पर हर साल की तरह ईद की नमाज अदा की गई। शिवसेना की कोशिश नाकाम। आज सुबह 7:30 बजे कल्याण के ऐतिहासिक किले से करीब तारीखी ईदगाह पर हजारों मुसलमानों ने ईद की नमाज शांतिपूर्वक अदा की। इस वक्त कल्याण के अतिरिक्त पुलिस आयुक्त, पुलिस उपायुक्त और बड़ी तादाद में पुलिस जवान उपस्थित थे। मौलाना जोएल डॉन ने ईद की नमाज पढ़ाई। हर साल की तरह ईद की नमाज में रुकावट डालने के लिए शिवसेना के कार्यकर्ता लाल चौकी तक आए थे, मगर पुलिस ने उन्हें आगे बढ़ने से रोका, जिसमें ठाणे जिला प्रमुख गोपाल लांडे, प्रकाश पाटिल, विधायक विश्वनाथ भोयर, अरविंद मोरे, रवि पाटिल तथा कार्यकर्ता थे जो घंटानाद के लिए घोषणाबाजी कर रहे थे, मगर पुलिस प्रशासन ने उन्हें रोका, जिससे ईद की नमाज में रुकावट नहीं हुई। एकोणीसशे 82 साली हा किल्ले दुर्गाडी जो कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे, येथील दुर्गा मातेची पूजा जी बंद करण्यात आली होती, ती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी बंदी हुकूमवरून ती पूजा चालू केली। तरी पण त्यानंतर असं लक्षात आलं की बकरी ईद आणि दुसरी जी ईद असते त्याला मंदिर बंद ठेवलं जातं रमजान ईदला, आणि मंदिरची घंटा बांधली जाते, नगाऱ्यावरती पोलीस आडवे पडतात। ठीक आहे, हे सर्व करत असताना 3 वेळा नवरात्र आणि ईद एकत्र आली, तेव्हा कुठला इश्यू झाला नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच हा भाऊ केलेला आहे, आणि आमचा तो अधिकार आहे हिंदूंचा, पूजा करणं हा हिंदूंचा अधिकार आहे। आम्ही हे म्हणत नाही की त्यांना मुसलमानांना नमाजाला बंदी करा, पण त्यांचा चालू असताना एका धर्माला न्याय देतात आणि एका धर्माला बंदी आणतात, हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे। जरी आम्ही सत्तेत असलो तरी बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही हे आंदोलन करत राहणार। माननीय आनंद दिघे साहेबांनी 85 साली हे घंटानाद आंदोलन चालू केलं, ते आज ताग आहेत। त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आता आम्ही आज माननीय गोपाल लांडे साहेब, प्रकाश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहर शाखा हे आंदोलन करत आहेत। आमची एकच मागणी आहे, त्यांचे नमाज चालू असताना आम्हाला सुद्धा हिंदूंना मंदिरात प्रवेश द्यावा, ही आमची मागणी आम्ही ठामपणे मांडलेली आणि तिचा विचार करावा असं आम्ही दरवर्षी सांगतो, परंतु प्रशासन कुठलंही सहकार्य करत नाही। त्यामुळे सत्तेत असून सुद्धा आम्हाला हे आंदोलन करावं लागतं।